एकदा तथागत गौतम बुद्ध एका गावामध्ये प्रवचन देत होते. प्रवचन देताना बुद्ध सांगतात की कधीही रागवू नका, कारण राग धरून ठेवणे म्हणजे गरम कोळसा हातात पकडून समोरच्या व्यक्तीकडे फेकण्यासारखे आहे. यामध्ये आपण स्वतःलाच हानी करतो. यामुळे सगळ्यांनी सहनशीलता ठेवा आणि समोरच्या व्यक्तीला माफ करण्याची सवय लावा. बुद्धाचे बोलणे सभेतील सर्व लोक लक्ष देऊन ऐकत होते. परंतु त्या सभेत एक असा व्यक्ती होता जो की स्वभावाने खूप रागीट होता. त्याला बुद्धाचे बोलणे हास्यास्पद वाटायचे. काही वेळ तो शांतपणे प्रवचन ऐकत होता, परंतु अचानक तो व्यक्ती उठला आणि रागाच्या भरात बुद्धाला बोलू लागला, "तू ढोंगी आहेस, तू लोकांना मूर्ख बनवतोस, तू फक्त प्रवचन देतोस, परंतु त्या गोष्टी स्वतःच्या जीवनात लागू करत नाहीस. तू असे खोटे प्रवचन देऊन लोकांना गोंधळात टाकत आहेस. तुझ्या बोलण्यात काही तथ्य नाही, कारण तुझ्या प्रवचन देण्याने या जगात काही बदल होणार नाही." त्या व्यक्तीचे कठोर शब्द ऐकून बुद्धांनी त्याला नाही रिॲक्ट केला आणि नाही ते दुःखी झाले. उलट ते शांतपणे त्याचे बोलणे ऐकत राहिले. बुद्धाला शांतपणे पाहून तो व्यक्ती अजून चिडला. रागाच्या भरात तो बुद्धाला शिव्या देऊ लागला आणि त्यांच्या चेहऱ्यावर थुंकला. तरी बुद्धाने त्याला रिॲक्ट केले नाही व शांतपणे एका कापडाने स्वतःचा चेहरा साफ केला. बुद्धाचे असे वागणे पाहून तो व्यक्ती अजून चिडला आणि रागाच्या भरात तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या व्यक्तीचा राग थंडावला, तेव्हा त्याला स्वतःची चूक कळाली. त्याच्या वाईट वागण्याचा त्याला पश्चाताप होऊ लागला. त्यामुळे तो पुन्हा त्या ठिकाणी आला ज्या ठिकाणी बुद्ध प्रवचन देत होते. त्याने आजूबाजूला बघितले, परंतु त्याला बुद्ध दिसले नाही. त्याने तेथील लोकांना बुद्धाविषयी विचारले. तेव्हा त्याला समजले बुद्ध त्यांच्या शिष्यासोबत दुसऱ्या गावी गेले आहेत. लगेच तो व्यक्ती त्या गावी गेला जिथे बुद्ध प्रवचन देत होते. बुद्धाला बघितल्यावर तो व्यक्ती बुद्धाचे पाया पडला आणि बोलला, "हे तथागत, माझी खूप मोठी चूक झाली, कृपया मला क्षमा करा." बुद्धाने विचारले, "तू कोण आहेस आणि तुझ्यासोबत असे काय झाले की तू माझी माफी मागतोस?" तो व्यक्ती बोलला, "तुम्ही मला विसरलात? मी तोच व्यक्ती आहे जो तुमच्या चेहऱ्यावर थुंकलो होतो आणि तुम्हाला वाईट साईड बोललो होतो. परंतु आता मला माझ्या वागण्याचे खूप वाईट वाटले आहे, त्यामुळे मी माफी मागण्यासाठी आलो आहे." तथागत प्रेमाने बोलले, "हे माझ्या प्रिय मित्रा, मी फक्त वर्तमानात जगतो. काल जे काही झाले आहे मी ते विसरलो आहे, परंतु तू अजून विसरला नाहीस. तुझे मन अजून पण भूतकाळातच अडकले आहे." बुद्ध पुढे बोलतात, "तुला तुझी चूक कळाली, तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप झाला, त्यामुळे तुझे मन आता शुद्ध झाले आहे. आजपासून तू कधी भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी लक्षात ठेवू नकोस, कारण यामुळे तुझे वर्तमान आणि भविष्य दोन्ही खराब होईल." बुद्धाचे हे बोलणे ऐकून त्या व्यक्तीचे मन शांत झाले. त्या व्यक्तीने ठरवले, आजपासून मी कधीही रागावणार नाही. मित्रांनो, ह्या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते, कधीही वर्तमानात जगा, भूतकाळ आणि भविष्याची चिंता करू नका. कारण खूप सारे असे लोक आहेत जे भूतकाळातील झालेल्या चुकांचा विचार करून स्वतःला दुःखी करत राहतात, परंतु ते विसरतात की फक्त भूतकाळातील चुकांचा विचार केल्याने आपण ते बदलू शकत नाही. कारण भूतकाळ गेला आहे, तो परत कधी येणार नाही. त्यामुळे झालेल्या चुकांचा विचार न करता ती चूक परत वर्तमानात व भविष्यात पुन्हा घडणार नाही याचा विचार करा. धन्यवाद.